पितृपंधरवडा. पितृपक्षातील या 7 तिथींना सर्वाधिक महत्त्व. चला पाहूया श्राद्धविधीच्या मान्यता. अनंत चतुर्थी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृपंधरवडा असतो. प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्य शुभ कार्य केली जात नाहीत. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्य केली जात नाहीत. प्राचीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होते. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे 15 दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत असे म्हटले जाते. मात्र पितृपक्षात सर्वाधिक महत्त्वाच्या तिथी कोणत्या? चला पाहूयात. पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी भाद्रपद महिन्यातील संपूर्ण वद्य पक्ष समर्पित करण्यात आला आहे. पितृपक्ष किंवा पितृपंधरवड्यात पूर्वजांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यांसारख्या ग्रंथात आढळून येतो. त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांतता समृद्धी कायम राहते. मात्र पूर्वज निराश झाल्यास कुटुंबातील सदस्यांना अनेक समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3:27 भाद्रपद पौर्णिमेची सांगता झाल्यानंतर पितृपंधरवडा सुरू होणार आहे. तर 14 ऑगस्ट 2023 रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. पौर्णिमेच्या दिवशी अगस्त्य ऋषींना तर्पण करून जल अर्पण केले जाते. यानंतर भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात. संपूर्ण वर्षात ज्या तिथीला कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले आहे त्या तिथींना पूर्वजांचे स्मरण करून पूजन केले जाते. चला पाहूयात पितृपक्षातील सर्वाधिक महत्त्वाच्या तिथी कोणत्या. भाद्रपद तृतीया तिथी 1 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी तृतीया श्राद्ध करावे. या दिवशी सकाळी 9:41 द्वितीय तिथी असून त्यानंतर तृतीया तिथीचे श्राद्धविधी करावेत असे सांगितले जात आहे. सुरू असलेल्या वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध त्या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना केले जाते. त्याला भरणी श्राद्ध असे म्हणतात. यंदा 2 ऑक्टोबर 2023 रोजी भरणी श्राद्ध आहे. भाद्रपद नवमीला अभिधवा नवमी असे संबोधले जाते. या दिवशी अहेवपणी म्हणजे नवरा जिवंत असताना सवाष्ण मृत झालेल्या महिलेचे श्राद्ध केले जाते. 7 ऑक्टोबर रोजी अविधवा नवमी असून या दिवशी नवमी श्राद्ध करावे. भाद्रपद वद्य पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते. या फलस्वरूप पूर्वजांना पुण्यदान मिळते आणि त्यांना मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. 10 ऑक्टोबर 2023 रोजी इंदिरा एकादशी असून या दिवशी मघा श्राद्ध करावे. भाद्रपद द्वादशीला दिवंगत संन्यासी व्यक्तींचे श्राद्ध केले जाते. बुधवार 11 ऑक्टोबर रोजी द्वादशी श्राद्ध करावे. भाद्रपद चतुर्दशी या दिवशी अपघात, विष, शस्त्र किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनैसर्गिक मृत्यू आलेल्या दिवंगत व्यक्तीचे श्राद्ध केले जाते. 13 ऑक्टोबर रोजी चतुर्दशी श्राद्ध करावे. भाद्रपद अमावस्याला सर्वपित्री अमावस्या म्हणूनही संबोधले जाते. अमावस्याला दिवंगत झालेल्या व्यक्तींचे या दिवशी श्राद्ध केले जाते. याशिवाय ज्या व्यक्ती आपल्या दिवंगत पूर्वजांची निधन तिथी ज्ञात नसेल अशा सर्वांनी सर्वपित्री अमावस्याला आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करावे. 14 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही तिथीला अनैसर्गिक वा अपमृत्यू पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध केवळ भाद्रपद वद्य चतुर्दशीलाच करावे असे विधान शास्त्रात देण्यात आले आहे. ही माहिती तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.